नमस्कार, माझं नाव दर्शन ठाकरे आणि आज आपण आलेलो आहोत गव्हाणकुंड येथील शेतकरी श्री युवराज बर्डे यांच्या शेतीमध्ये. आणि आजची आपली ही मुलाखत फणस आणि आंबा या पिकावर असणार आहे. ऑरेंज वर्ल्ड बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून आज आपली ही मुलाखत असणार आहे. आपला हा वरुड मोर्शी जो भाग आहे हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र या पारंपरिक पिकाला एका वेगळ्या पिकाची जोड देऊन या आपल्या वरुड मोर्शीमध्ये फणस आणि आंबा या पिकांची लागवड आणि हा आपल्या वरुड तालुक्यातला पहिलाच प्रयोग आहे की ज्यामध्ये केसर आंबा, दशेरी आंबा आणि बारमाही आंबा त्याचबरोबर फणस यांची लागवड या गव्हाणकुंड शिवारामध्ये श्री युवराजजी बर्डे यांनी केलेली आहे. या पिकांबद्दल अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी मी आजच्या या मुलाखतीमध्ये त्यांचं स्वागत करतो. नमस्कार सर. आपण सर्वात आधी आमचे जे प्रेक्षक आहे यांना तुम्ही एकूण किती कोणकोणत्या फळांची लागवड तुमच्या शेतामध्ये केलेली आहे याबद्दल माहिती द्या. नमस्कार, मी युवराज बर्डे, गव्हाणकुंड. माझ्या या शेतामध्ये फणस, केशर आंबा, दशेरी आंबा आणि बारमाही आंबा या फळांची लागवड केलेली आहे. आणि सर्वात आधी महत्त्वाची म्हणजे गोष्ट अशी आहे की हा जो आपला एरिया आहे वरुड मोर्शीचा हा संत्रा पिकासाठी प्रसिद्ध आहे. मात्र तुम्हाला फणस लागवड करावी किंवा त्यामध्ये तुम्ही आंब्याची सुद्धा लागवड केलेली आहे, ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? आता ते मी सुरुवातीला जवळपास फळबाग लावायच्या अगोदर जवळपास लावायच्या अगोदर 5 वर्षा अगोदर मी नर्सरीमधून फणसाचे झाडं आणले होते, कापा व्हेरायटीचे. ते पहिले सुरुवातीला शेतामध्ये लावले. ते लावल्यानंतर त्याला भरपूर प्रकारे फळं येऊ लागले. त्यामुळे मला असं वाटलं की आपण संत्रा व्यतिरिक्तही फणसाची बाग लावली पाहिजे. त्या माध्यमातून मला प्रेरणा मिळाली. आणि त्याची तुम्ही विक्री केली समजा फणसाची, जे तुमचं एक झाड होतं त्याचे जे पुरेपूर पैसे तुम्हाला मिळाले का समजा? हो, एका झाडापासून. आता फणसाचं झाड म्हटलं तर या फणसाच्या झाडाला 5 ते 7 वर्षाच्या झाडाला जवळपास 100 फळं लागतात. प्रति एक फळ जरी पकडलं तर ते 5 किलोचं फळ आहे. 100 फळं जरी लागले तर त्या हिशोबाचं कॅल्क्युलेशन जरी केलं तर मार्केटला 30 रुपये किलो या हिशोबाने फणस जातं. बरोबर. जर एक फणस 5 किलो जर असलं त्याचा जर हिशोब लावला तर ते आपल्याला फणसाची बाग पुरतं. बरोबर. म्हणजे 100 किलो जर आपण फणस पकडले का झाडावर, 7 वर्षानंतर 7व्या वर्षापासून त्यापासून उत्पन्न काढायला आपण सुरुवात करतो. म्हणजे एक झाड आपल्याला 1500 रुपये देऊ शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या एरिया जो वरुड मोर्शीचा ड्राय झोनमध्ये येतो. खूप वेळा पाण्याची कमतरता असते आणि फणस म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे फणस हे जे पीक आहे हे कमी पाण्याचं पीक आहे. बरोबर आहे. या फणसामध्ये सर्वात कमी पाणी लागतं. ओलिताचा त्रास नाही, काही नाही. फक्त जेव्हा फळबागेमध्ये जेव्हा त्याला फळं यायला सुरुवात होतात म्हणजे हिवाळ्यापासून तर उन्हाळ्यापर्यंत आपल्याला त्याला पाणी द्यावं लागतं. म्हणजे जास्त पाणी द्यायची गरज नाही आहे. तसं एक सगळ्यात कमी पाण्याचं पीक आहे. आलटून पालटून एका महिन्याने जरी पाणी दिलं तरी चालतं. फक्त उन्हाळ्यामध्ये फळं असताना त्याला भरपूर पाणी द्यावं लागतं. आता तुम्ही जी लागवड केली समजा संत्र्यामध्ये लागवड केली, याचं जे अंतर आहे झाडामधलं, 2 झाडामधलं 2 हारीमधलं, हे कशा प्रकारे तुम्ही मेंटेन केलं आहे? हे आम्ही एक अंतर म्हणजे पूर्व पश्चिम अंतर जे आहे हे 15 फूट ठेवलं आहे आणि उत्तर दक्षिण अंतर जे आहे हे 24 फूट ठेवलेलं आहे. म्हणजे 2 झाडामधील अंतर 15 फूट आहे. पूर्व पश्चिम आणि 2 हारीमधलं जे अंतर आहे 2 लाईनमधलं ते 24 फूट 24 फूट आहे. 24 फूट उत्तर दक्षिण 24 फूट दिलं. मग जोपर्यंत समजा आपल्याला ही बाग समजा उत्पादन होत नाही तोपर्यंत यामध्ये आंतरपीक घेता येते काय? बिलकुल आंतरपीक घेता येते. भाजीपाला पिकं कुठलीही घेता येते. समजा वांगी आहे, चवडी आहे, पालक, मेथी, सांबार आहे, अशी छोटी पिकं घेता येतात.
याचं काही खत व्यवस्थापन म्हणजे काही खत लागतं किंवा या झाडांना, फणसाच्या झाडांना किंवा आंब्याच्या झाडांना कुठल्याही खताची गरज पडत नाही. हे निसर्गाच्याच भरोश्यावर जगणारी फळझाडं आहे. यांचा पालापाचोळा याच्यापासूनच खतं तयार करतात. स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारी ही झाडं आहे. आता तुम्ही बहुतेक मला वाटते फणसमध्ये 2 व्हरायटी आहे, एक कापा असते आणि बरका असते. याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती द्यावी. कापा आणि बरखा ह्या 2 ज्या फणसाच्या व्हेरायटी आहेत, तर ह्या व्हेरायटीमध्ये कापा व्हेरायटी एक उत्तम व्हेरायटी आहे. म्हणजे आपल्या बरकापेक्षा विदर्भासाठी कापा व्हेरायटी सगळ्यात चांगली व्हेरायटी आहे. म्हणून तिचं लागवड आपण केली पाहिजे. बरोबर. आणि त्याचबरोबर तुमच्या या फळबागेमध्ये आंब्याची सुद्धा मला बाग दिसली, त्याबद्दल थोडी माहिती द्या. या फळबागेमध्येच म्हणजे फणसाच्या बागेला लागूनच आम्ही आंब्याची बाग लावलेली आहे. यामध्ये माझ्याकडे बारामाही, दशेरी आणि केशर हे 3 जातीचे आंबे आहेत. तर यामध्ये आमच्या म्हणजे विदर्भामध्ये वरुड तालुक्यामध्ये केशर आणि दशेरी आणि बारामासी आंबा जो आहे हा चांगल्या प्रकारे येऊ शकतो. म्हणजे संत्रा तर आहेच आहे. संत्र्याला जवळजवळ संत्र्या थोडंसं आता यावेळेस खर्चाला महागात पडते, खर्चाला पुरत नाही. त्यामुळे सगळ्यात कमी खर्च असला पाहिजे किंवा खर्च नसला पाहिजे. जर लावायचं असलं तर आंबा लावा. आंबा बाग ही सगळ्यात उत्तम आहे आणि फळंसुद्धा खूप मस्त येतात. आपल्याकडे दशेरी आणि केशर सगळ्यात उत्तम येतो. आणि समजा या बागा उत्पादनक्षम झाल्या त्यानंतर याची विक्री व्यवस्था कशी काय असेल? म्हणजे लोकल मार्केटला विकता येईल किंवा जे दूरवरचं मार्केट आहे किंवा आपलं जे वरुड मार्केट आहे, मोर्शी मार्केट आहे, यामध्ये जे समजा दशेरी आंबा आहे, बारमाही आंबा आहे किंवा फणस आहे, याची जी डिमांड ग्राहकाकडून असते काय? हां, विषमुक्त अन्न कुणाला नाही नको असं कधी होणार नाही. विषमुक्त अन्नासाठी भरपूर ग्राहक आपल्यापाशी उपलब्ध आहे. हा जो फणस आहे, हा फणस आणि हा आंबा हा विषमुक्त आहे. तर यामध्ये फणस हा भाजीचा फणस असल्यामुळे बाजारामध्ये खूप मोठी मागणी आहे. आणि माझ्याकडे बारामाही आंबा जो आहे हा आमच्या बाजारपेठेमध्ये चांगल्या प्रकारे विकला जातो. केशर, दशेरी हा रसासाठी विकला जातो. बरोबर. आता मी जेव्हा शेतामध्ये आलो, मला काही झाडावर समजा काही फणस दिसले. जर आपल्याला आर्थिकदृष्ट्या जर यापासून उत्पन्न घ्यायचं असेल तर किती वर्षापासून घेता येईल? यामध्ये फणस जो आहे हा 7व्या वर्षापासून येणारा लावलेला आहे मी. या 7व्या वर्षापासून त्याचं उत्पन्न सुरू होतं. सुरुवातीला कमी उत्पन्न होतं. ज्या झाडाचा जो आकार आहे किंवा फांद्याची साईज जी आहे, जोपर्यंत फांद्या आणि खोडाची साईज वाढत नाही तोपर्यंत त्याला फणस येऊ शकत नाही. तर आंबा हां, तो आंबा जो आहे तर आंबा जवळपास ह्या 5व्या वर्षी आंबा येऊन जातो. केशर आहे, दशेरी आहे आणि बारामासी 3ऱ्या वर्षी येतो. धन्यवाद सर. तुम्ही जी महत्त्वाची माहिती दिली ही आमच्या पुढील आमचे शेतकरी आहे त्यांना खूपच महत्त्वाची ठरेल आणि ते सुद्धा तुम्हाला आदर्श घेऊन आपल्या विदर्भामध्ये संत्र्याला पर्याय म्हणून ही फणस आणि आंबा या पिकांची लागवड करेल अशी आशा करतो. धन्यवाद.